प्रसाद पुरोहित यांना कर्नलपद बहाल. पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोटात प्रकरणातून निर्दोष मुक्तता. कोकणात पूरग्रस्तांना मदत वाटताना लावले उद्धव ठाकरेंचे फोटो. शिवसेनेनं समोर आणला ठाकरेंचा दुटप्पीपणा. या मदत पाकिटावर कुणाचे फोटो लावलेत? शिवसेनेचा ठाकरे गटाला थेट सवाल. जातीचं खूळ मनातून काढा. अजित पवार यांचं वक्तव्य. बीडमधील दौऱ्यात बोलले अजित पवार. राज्य सरकारकडून केंद्राकडे मदतीची मागणी. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे महायुतीकडून मागणीपत्र. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महायुतीचे शिष्टमंडळ अमित शहा यांच्या भेटीला. सोलापुरात महामार्गावर पाणीच पाणी. सोलापूरकरांच्या अडचणी कायम. बुलढाण्याचे पालकमंत्री हरवले. विरोधकांची बुलढाणा पालकमंत्र्याच्या विरोधात तक्रार. मंत्री मकरंद पाटील आणि सहमंत्री संजय सावकारे यांच्याबाबत नाराजी. लातूरातून सुरू केला उद्धव ठाकरे यांनी दौरा. पूर आल्याच्या 3 दिवसांनी उद्धव ठाकरे यांचा दौरा. आम्ही मदत मनापासून करतोय. मदतीचे पर्यटन नको आणि राजकारणही नको. उपमुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका. उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले बीडमध्ये. पुरानं उद्ध्वस्त. शेतकऱ्यांशी साधला संवाद. पंढरपुरात पुराने घातला थैमान. महिलांना याची खास करून बसली झळ. निकष न लावता सरसकट मदत देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्यानं पूरग्रस्त धाराशिव इथं संभाजीराजे यांचा पाहणी दौरा. संभाजीराजे छत्रपती यांचा दावा. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस. महिला पोलीस अधिकाऱ्याला तिचा उद्दामपणा भोवणार. राज्य मानवाधिकार आयोगानं बजावली नोटीस. अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. 2000 किलोमीटर अंतरावरूनही अचूक लक्ष्यभेद. मध्यम अंतरावर मारा करण्याची क्षमता. रेल्वेतून क्षेपणास्त्र डागणं शक्य. अजित पवारांचा निकटवर्तीय अटकेत. राष्ट्रवादीचा नेता विनोद देशमुख दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत.